29 महानगरपालिकांसह मुंबई महापालिकेचा निकाल देखील लागलाय आणि यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे, ती म्हणजे मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार आहे, त्यांचा महापौर होणार आहे. त्यानंतरच एक बातमी आली की मुंबईमध्ये एक बिहार भवन बांधलं जाणार आहे. जवळजवळ 30 मजली असलेलं हे बिहार भवन 314 कोटी रुपये खर्च करून बांधलं जाणार आहे, जे मुंबईत येणाऱ्या बिहारमधून येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी असेल. त्यांनी तिथं राहण्याची वगैरे इतर व्यवस्था केली जाईल. याशिवाय काही पेशंटची देखील व्यवस्था केली जाईल. मग नक्की हे बिहार भवन बांधतंय कोण? ते बांधायचं कारण काय? ते मुंबईतच बांधायचं कारण काय? आणि या सगळ्या गोष्टीला मनसेनं विरोध का केलाय? या सगळ्या गोष्टी बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी बाणा. बिहार सरकारने मागच्या आठवड्यामध्ये 314.20 कोटी रुपये खर्च करून एक बिहार भवन मुंबईतल्या एल्फिन्स्टन इस्टेट इथं बांधायची योजना आखलेली आहे. म्हणजे दादर परळ या भागामध्ये ही एल्फिन्स्टन इस्टेट आहे, तिथं हे बिहार भवन बांधलं जाईल. हे 30 मजली असेल आणि त्यासाठी जवळजवळ 27 गुंठे म्हणजे 0.68 एकर एवढी जागा लागेल. त्या जागेवरती हे बांधलं जाईल. हे अत्याधुनिक असेल. यामध्ये जवळजवळ 200-250 गाड्या पार्किंग करायची व्यवस्था असेल. 178 रूम्स असतील, 240 बेड्स असतील. इथं गव्हर्नमेंटच्या मीटिंगसाठी काही मीटिंग रूम्स असतील, काही राहण्याच्या व्यवस्था केलेल्या रूम्स असतील. याशिवाय सरकारी कामं करण्यासाठी काही ऑडिटोरियम हॉल वगैरे या सगळ्या गोष्टींची व्यवस्था या बिहार भवनमध्ये केलेली असेल, असं आता तरी सांगितलं जातंय. विशेषतः इथं जी व्यवस्था केलेली आहे ती म्हणजे कॅन्सर पेशंटसाठी, जे बिहारमधून मोठ्या प्रमाणावर लोक उपचार घेण्यासाठी मुंबईत येतात, त्यांच्या व्यवस्थेसाठी आम्ही हे सगळं करतोय, असं बिहार सरकारचं म्हणणं आहे. आणि याच्याशी संबंधित लोकांचंही हेच म्हणणं आहे. यामध्ये कॅन्सर सोडून इतर आणखी पेशंटसाठी देखील ही व्यवस्था असेल. पण ही व्यवस्था फक्त पेशंटसाठी नसून ती बिहारच्या सरकारी आणि निमसरकारी आणि इतर लोकांच्यासाठी देखील असणार आहे. जे लोक मोठ्या प्रमाणावर बिहारमधून महाराष्ट्रात येतात, दर दिवशी येतात आणि त्यांच्या राहण्याची सुरुवातीला व्यवस्था नसते, अशा लोकांसाठी इथं व्यवस्था केली जाऊ शकते. अशाच प्रकारचं एक बिहार भवन दिल्लीमध्ये आहे आणि दिल्लीमध्ये जे बिहार भवन आहे त्याच धर्तीवरती हे मुंबईमधलं बिहार भवन बांधलं जाणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की दिल्लीमध्ये बिहार भवन का आहे? तर महाराष्ट्र सदन देखील दिल्लीमध्ये आहे. प्रत्येक राज्याचं एक सदन किंवा भवन दिल्लीमध्ये असतं, राजधानीमध्ये जाणाऱ्या लोकांच्या कामासाठी, त्यांच्या सोयीसाठी. कारण तिथं गेलेल्या मिनिस्ट्रीमध्ये, पार्लमेंटमध्ये किंवा इतर सुप्रीम कोर्टामध्ये, इतर हायकोर्टामध्ये जाणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी किंवा सरकारी, निमसरकारी लोकांच्या सोयीसाठी, मीटिंगसाठी अशा प्रकारचं एक महाराष्ट्र सदन वगैरे प्रत्येक राज्याचं देशाच्या राजधानीमध्ये बांधलेलं असतं. पण अशा प्रकारचं कोणतंही महाराष्ट्र सदन हे बिहारमध्ये, यूपीमध्ये, कर्नाटकमध्ये अजिबात नाही. ते फक्त देशाच्या राजधानीमध्ये असतं. त्यामुळं बिहार भवन देखील फक्त देशाच्या राजधानीमध्येच होतं. पण यावेळी पहिल्यांदा बिहार भवन हे महाराष्ट्राच्या राजधानीत बांधलं जाणार आहे. त्यामुळे मग प्रश्न निर्माण होतो की हे बिहार भवन जर देशात कुठेही नसेल राजधानी वगळता, तर मग महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत बांधायची गरज काय? कारण एक प्रश्न असाही उपस्थित केला जातो की यूपीतले, बिहारमधले अनेक लोक मुंबईत येतात आणि इथं आपले मतदारसंघ निर्माण करतात. राज ठाकरेंनी अनेक वेळा सांगितलंय. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा असं बिहार भवन बांधलं जाणार असेल, तिथं अनेक सरकारी कामं चालणार असेल, तर ही एक पॅरलल गव्हर्नमेंटची सरकारी व्यवस्था निर्माण होते की काय? असाही प्रश्न इथं पडू शकतो. यावर प्रतिक्रिया देताना आत्ताच निवडून आलेले मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये असं कोणतंही बिहार भवन बनवायला आम्ही देणार नाही. असं जर काही बनवायचं असेल तर ते त्यांनी बिहारमध्येच बनवायचं. 314 कोटी रुपये खर्च करायचे असतील तर पेशंटसाठी, तर त्यापेक्षा तिथंच चांगले हॉस्पिटल्स बांधावेत आणि तिथल्या लोकांची व्यवस्था तिथंच करावी, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रासमोर शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, त्याचशिवाय इतर शिक्षणाचे, बेरोजगारीसारखे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या अगोदर महाराष्ट्रात असे एखादा बिहारचा प्रश्न आणून इथं अडकून ठेवणं अजिबात योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे मग इथे एक प्रश्न असा देखील पडतो की भारतीय जनता पक्षाचा मागच्या 2-3 दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेत विजय झालाय आणि या वेळेलाच ही बातमी आलेली आहे की मुंबईमध्ये बिहार भवन होणार आहे. त्यामुळं या दोन्ही बातम्यांचा काही एकमेकाशी संबंध आहे का? मुंबईमध्ये भाजपच्या झालेल्या विजयानंतर ही घोषणा केली गेली, असं करायचं कारण काय? दुसरी गोष्ट म्हणजे भाजपचा विजय झाला म्हणूनच मग हे भवन इथं होऊ शकतं काय? यामध्ये महाराष्ट्राचा रोल, महाराष्ट्र सरकारचा रोल जास्त महत्त्वाचा असणार आहे. नक्की काय आहे? कुणाचं क्लॅरिफिकेशन गरजेचं आहे? कोण क्लॅरिफिकेशन देणार आहे? महाराष्ट्र सरकारचा काय रोल आहे? या सगळ्या गोष्टी आता येणाऱ्या काळात स्पष्ट होतील. पण तुर्तास तरी एवढी बातमी आलेली आहे की मुंबईमध्ये बिहार भवन होणार आहे आणि त्याची संपूर्ण तयारी देखील आता सध्या तरी झालेली आहे. या मुद्द्यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशा प्रकारे बिहार भवन मुंबईमध्ये झालं पाहिजे का? भलेही तिथल्या लोकांची सोय होत असेल
अर्थात ते आपल्या देशाचेच लोक आहेत, त्यांची सोय व्हायला हरकत नाही. पण अशा प्रकारचं बिहार भवन जर देशाच्या कुठल्याही राज्याच्या राजधानीत नसेल, तर ते मुंबईत असायची गरज आहे का? या प्रश्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.